नाशिक लोकसभा की विधानसभा निवडणूक लढावी याबाबत विचार सुरू होतात. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचे निश्चित केले. कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी करण्याचे पर्याय खुले असल्याचे मत नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीबाबत समर्थकांचे मत जाणून घेऊन भूमिका स्पष्ट करण्यासाठी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी धनाई लॉन्स भूमिका जाणून घेण्यासाठी विचार विनिमय सभेचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीबाबत समर्थकांचे मत जाणून घेऊन भूमिका स्पष्ट करण्यासाठी ॲडव्होकेट ठाकरे यांनी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी धनाई लॉन्समध्ये भूमिका जाणून घेण्यासाठी विचार विनिमय सभेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी भूमिका व्यक्त केली. निवडणूक लढायची आहे ना, अशी विचारणा ॲडव्होकेट ठाकरे यांनी उपस्थितांना केल्यानंतर सर्वांनीच हात उंचावून होकार दिला. विचार विनिमय सभेसाठी उपस्थितांनी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी निवडणूक का लढावी याबाबत आपल्या प्रतिक्रिया जागर महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिल्या. आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तसेच नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांनी आपल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्यासाठी विचार विनिमय सभा या ठिकाणी आयोजित केली. प्रचंड कमी वेळात सर्व जनतेला या ठिकाणी संदेश गेला आणि सर्व साहेबांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. जितकी संख्या हॉलच्या मध्ये होती तितकी संख्या हॉलच्या बाहेर देखील होती. याचाच अर्थ असा की साहेबांनी जर लोकसभेची उमेदवारी केली तर साहेबांचा विजय हा निश्चित आहे. आणि मी असं सांगू इच्छितो की सर्व नाशिक लोकसभा मतदारसंघातील युवक हे साहेबांच्या आश्वासक व विकसनशील नेतृत्वाकडे पाहून साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि साहेबांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. धन्यवाद. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या विचार विनिमय मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी नाशिक वकील संघाचे आमचे सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि निश्चितच एक सुसंस्कृत आणि उमदा असा उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघाला ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या रूपाने लाभलेला आहे. मी नाशिक वकील संघाच्या सर्व वकिलांचा या उमेदवारीस भरघोस असा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो. निश्चितच आमचे अध्यक्ष नितीन ठाकरे या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देतो. धन्यवाद. सभेच्या ठिकाणी उपस्थितांकडून फीडबॅक फॉर्म भरून घेण्यात आला. ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी निवडणूक लढावी का, महायुती की इंडिया आघाडीकडून निवडणूक लढवावी हे 2 पर्याय त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणचे पर्याय ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी ठेवले असल्याचे स्पष्ट होते. ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया जागर महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीला दिल्या. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 2024 मध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची किंवा कशी आणि कुठल्या पक्षातर्फे करायची याबद्दल विचार विनिमय करण्यासाठी आमचे सर्व नातेवाईक मित्र परिवार या सगळ्यांची एक सहविचार सभा इथं आयोजित केली. त्याला अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर मी सर्व मतदारांचे सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वानुमते ही निवडणूक लढवावी असा निर्णय झालेला आहे आणि राजकीय परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना सर्व लोकांनी या ठिकाणी केलेल्या आहे. मी सर्व मतदारांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळी ॲडव्होकेट जयंत जायभावे, संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, बीजी वाघ, बाळासाहेब गुंजाळ, कैलास पाटील, अरुण ठाकरे, ॲडव्होकेट संदीप गुळवे, दत्तात्रय कोशिरे, गुलाबराव भामरे, अरुण ठाकरे, ॲडव्होकेट नंदा गायधनी, बाळासाहेब सूर्यवंशी, सुदाम सातभाई, गुलाब भामरे, डॉक्टर ऋषिकेश आहेर, राजेंद्र पाटील, शिरीष पाटील, पोलीस पाटील, गजानन भोर, मित्रपरिवार व समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.